नमस्कार, जय शिवराय. आपण आज आलो आहे पन्हाळगड आणि पावनगडावर. तर सांगण्याचं तात्पर्य हेच की दरवेळी मी मुंबईवरून गावी आलो की नेहमी गडावर येतो आणि तेही पन्हाळगडावर आणि पावनगडावर नेहमी. ती एक ओढ असते. सांगण्याचा अर्थ की घरचे म्हणत असतात की गडावर काय, पण गडावर जे मिळतं ते मला वाटतं कुठं मिळत नाही. जी सामर्थ्य किंवा काही जी शक्ती असते ती या गडावर मिळते. असं म्हणतात की या गडाची जी माती आहे ती जिभेवर ठेवली की ती जे रक्त सांडलं, जे मावळ्यांचं जे रक्त सांडलं आहे, ते जे शौर्य आहे ते आपल्याला कळतं. तोपर्यंत आपल्याला काही कळत नाही. जो शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा जे वीररत्न शिवा काशीदांचं जे बलिदान असेल ते जर आपल्याला जाणवायचं असेल किंवा जाणून घ्यायचं असेल तर आपण गडावर आलं पाहिजे. हे मुळात आहे. आणि माझे घरचे म्हणत असतात की गडावर काय आहे, गडावर काय आहे. हे तटबंदी किंवा बुरुज हे इतिहासाची साक्ष देत आहेत. आणि त्यांना जेव्हा आपण हात लावतो ना तेव्हा एक म्हणजे आपण त्या काळी ह्या भागातले राहणारे असून त्या काळी आपण कदाचित त्या युद्धात आपण लढले असू आणि आपलं रक्त तिथं सांडलेलं असेल किंवा आपल्या पूर्वजांचं सांडलेलं असेल. यासाठीच गडावर येणं गरजेचं आहे. धन्यवाद.